अबे ये बबलू कौन है बे? रुको एक सेकंड, इसको देखने दो मुझे कौन है। अच्छा अच्छा अरे मैं इसको अनफ्रेंड करने वाला था अरे अमन भाई अपना यार, माँ कसम इसका केडी देखो यार, 8.71 का केडी है भाई ने। 24 मैच में टॉप 10 किया है, 9 मैच जीता है, 8.71 का केडी। तो बंदे का गेम प्ले क्या होगा यार, इज्जत है। रैंडम के साथ खेलेगा, ऑटो मैचिंग, येत्र गोमूत्र चिंबत्र, गाली गलोच ना पड़े, बस गलोच ना पड़े, गलोच। हेलो 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 दोस्तों, मेरी आवाज आ रही है क्या दोस्तों? आ रही है। हाँ हाँ आ रही है, आ रही है। ठीक है चलो खेलते हैं साथ में, मजा आएगा। ज्यादा देर तक 8 बजे तक नहीं होगा। मैं तो अभी चालू किया हूँ, मेरे पास तो अभी 6 घंटे बाकी है। मैं भी अभी चालू किया, अभी जस्ट सोचता हूँ 8 बजे काम पे जाना। अच्छा आपका 8 बजे का जॉब है? मेरा तो आज सैटरडे है ना, तो आज मेरा हाफ डे था, इसलिए मैं जल्दी चालू कर दिया खेलना। ऐसे सुना है अभी पुराना मैप आने वाला है, तो इसलिए खेलना चालू किया, नहीं तो अभी बंदी कर दिया था खेलना मैंने। साहब आप रेगुलरली खेल रहे हो या आज ही खेल रहे हो, ऐसा कुछ है? नहीं, रेगुलर खेलता हूँ। अच्छा मैं थोड़ा सा रेगुलर नहीं खेल पाता हूँ काम भीम के सिलसिले में, बस सैटरडे संडे ही ट्राई करता हूँ। अभी पुराना मैप आने वाला है ऐसा खबर मिली है ना, तो जरा और खेलने वाला हूँ। मेरे सारे ऑफिस के लोगों को मैंने बोल दिया है, चलो चालू करते हैं फिर से खेलना। वैसे आपका नाम क्या है? हेमंत भाई नमस्कार, मेरा नाम श्रीकांत शिखंडे। किधर के हो? मैं महाराष्ट्र से, जालना। मी पुण्याचा आहे भाऊ। अरे मराठी आहे तुम्ही पण? अहो नमस्कार भाऊ, नमस्कार, मी श्रीकांत श्रीखंडे, नमस्कार। तुम्हाला ते हे माहिती आहे श्रीखंडे अँड सन्स? नाही, ते माझे काका। कुछ भी हो का? हा, पुण्याला कुठे राहता भाऊ? काय म्हणजे काय करता पुण्याला तुम्ही? मी पुण्याचा आहे, मुंबईला जॉबला असतो। अच्छा मग तुम्ही माझं नाव म्हणजे माझ्या काकाचं नाव नाही ऐकलं का? मुंबईला फ्रँचायझी आपली श्रीखंडे अँड सन्स, आपण टॉप क्वालिटीचा श्रीखंड बनवतो भाई। म्हणजे काकानी, पण ते काकानी काय केलं माहितीये का, म्हणजे ऍक्च्युली तो बिझनेस बाबांचा होता, पण ते पारिवारिक भांडणं हो, दुसरं काय नाही। माझा आजोबा आहे ना, त्यांनी काकाच्या नावावर सगळी प्रॉपर्टी करून ठेवलेली, माझ्या बाबांना काढलं ना हो, काय सांगू, म्हणून जालनाला गेलो आम्ही तिकडे राहायला। जाम स्ट्रगल आहे हो जिंदगीत, पण काय बोलणार, आपलाच धंदा आपल्याकडनं खेचला गेला। माझ्याकडे मोबाईल पण चांगला नव्हता, आता कुठे चांगला मोबाईल वापरायला लागलोय, EMI वर मारलाय। इथे माझ्या इकडे माणूस आहे, मी आता इकडे माझ्या समोर वकवतो त्याला, वकवतो मी 2 नंबर। अरे आखी गँग आहे, चोळला याला, चोळला। लायकी झिरू भाऊ, तुम्ही जास्त बोलत नाही हो, शांत बसता, असं बोला ना, मला बोलायला मित्र कमी आहेत, बरं वाटतंय तुम्ही बोलताय तर। माझ्याकडे जास्त वेळ 2च तास खेळू शकतो मी, नंतर परत जायचंय। आंघोळ बिंगोळ केली का नाही? 8 वाजता उठलोय। आई ग, 8 वाजता आंघोळ करणार। अहो मी आता आलो, मी फ्रेश व्हायच्या आधी डायरेक्ट गेमच हातात घेतलाय। गेमचं वेळच डेंजर आहे, मी सांगतो तुम्हाला। तुम्हाला श्रीखंड घाल नाही आवडत का? आईला हवा कसा झोपलेला, अरे बाप रे बाप, हा आता माझा काका निघाला रे सापार का? माझ्या काकानी पण असाच माझ्या बाबाला फसवला रे, अख्खा बिझनेस खाल्ला ज्याचा, असा लपला होता। सांगतो तुम्हाला दादा, असंच काकानी फसवलं, असंच काकानी बापाकडनं माझ्या सह्या घेतल्या आणि अख्खा बिझनेस स्वतःच्या नावावर केला। मला आजोबा बी काय बोलला नाही, आईच्या गावात त्यांच्या। काका लोक अशीच असतात। अहो म्हणजे आता तुम्हाला म्हणतो गावाकडचा मॅटर आहे, आपल्या शहरात हा मॅटर होत नाही, पण गावाकडे ना आपले सख्खे नातेवाईक पक्के वैरी आहेत, हे लक्षात ठेवा। मी तुम्हाला सांगतो, तुम्ही पण सावध राहा, कोण कोणाचं नाही हो। अहो शेठ सारखी लाईफ जगणारा माझा बापूस, आज मला जॉब करायला लागते ना, 2 टायमाचं खाणं बनवून आणायला लागते घरी। 12वी झाले फक्त, सांगा 12वी नंतर मला शिकायचं होतं, काहीच नाही शिकलो, आता जॉबला लागलोय, काय करू सांगा? एक दिवस येणार हो, आमचा बी दिवस येणार, तेव्हा बघू ना। पण आपण खोटा नाही, आपण खोटा नाही शकत हो, कसंही झालं तरी तो काका आहे ना हो, खोटं नाही वागू शकत। मला मध्ये बोललेला काका, ये तू आपल्या ऑफिसला ये, बसत जा, मी आहे। काय जाऊ मी त्याच्याकडे, ज्याने मला लुबाडलाय, ज्याने माझ्या बापसाला फसवलंय, त्याकडे जाऊन मी करू तरी काय? तुम्हीच सांगा, काय करू मी त्याकडे जाऊन? आता काय गॅरंटी, तो परत फसवेल मला, कोणाचा काय भरोसा नाही आजकाल। माझा जुना मोबाईल होता ना, त्यातनं मला बोलता नाही यायचं सगळ्यांशी, आणि मी असं मग कंटाळायचो, मला बोलायला जाम लागतो। माझे मित्र पण खूप होते पहिले, पण आता कसं जॉबमुळे मित्र वगैरे राहिले नाही तसे पहिल्यासारखे। तुम्ही बोलताय जरा बरं वाटते, माहितीये का? कोण नाही हो इकडे, आपला जॉब करा, रूमवर राहा, कोणी बोलायला नसतं, काय नसतं। थांब जरा 1 मिनिट, उतर जरा 1 मिनिट, ड्रायव्हिंग तुला मी जरा दाखव, 1 मिनिट उतर। अरे ड्रायव्हिंग मॅन उतर ना 1 मिनिट, हा घे, चल काय नाही विषय नाही, घे चालो। कशी वाटते गाडी? बरं आहे। अरे माझा भाऊ आहे ना, भाऊ त्याने मला गिफ्ट केली होती गाडी, हा ही बघ, दुसरी स्किन बी आपल्याकडे, काय विषय नाही। आवडली का? ठीक आहे ना, ही पण आहे, कशी वाटते, आहे का इज्जत? बोला तुम्ही, बोला कुठे जायचं बोला फक्त तुम्ही, मी आहे।
माझं स्वप्न आहे दादा, माझं स्वप्न आहे ही गाडी घ्यायची, स्वप्न माझी कालीवाली स्वप्न आहे आपली गाडी घ्यायची. घेणार आपण, खरं वगैरे घेणार आपण, 100% घेणार एक दिवस. स्वतःच्या जीवावर घेणार. आणि भाई काका बिका कोण नको मला, माझ्या जीवावर घेणार. आणि माझ्या भावांकडे ना मी पुरा लक्ष ठेवणार. कोण फसवू नाही शकणार मला कधी जिंदगीत. असा कोलतो बा त्याला फसवला का, घावच टाकतो या डोक्यात. तुम्ही भारी माणूस आहेत पण आपल्याला आवडला तुमचा स्वभाव. नको बाई, आमला आला. आता यांना फोडूया. एक कोल्ला. अरे फ्री फायर दिलंच नाही माझ्या माणसाने. आईच्या गावान मारलं ना. यो बघ, यो बी माझ्या काका सारखाच निघाला. मागून आला, मागून. समोरून यायची हिंमत नव्हती त्याच्यात. चालायचंच काय हरकत नाही. चला टेक केअर. भाई ऍड कर ना मला. हा करतो. तुमचं नाव काय होता? सोन्या भाऊ केल्यात जमाना मेरी बब्बू. सोन्या भाई कसं काय, बरे आहेत ना? आवाज येतोय का सोन्या भाई? हे बघ येतोय. कपडा घेतलाय नवीन आपण. यो बघ आवाज कसं आहे यो कसं आहे, काय इज्जत आहे आपलं. बघ कसं आहे, आपण पगार बिगार कमवतो, अर्धा पैसा जातो ह्याच्यात, पण काय हाऊस आहे शेवटी. हाऊसची आपण मनापासून, म्हणजे आपण गेमिंग आपली आवड आहे. पण आता कसं कॉम्प्युटर घेऊ नाही शकत, आपल्याकडे पैसे नाही, मग आपल्याला मोबाईलवर करायला लागतं सगळं मॅनेज. हा बघ आपला मित्र आला बघ, मित्र. हा बघ आपला मित्र आहे मित्र. आम्ही दोघे एकाच ऑफिसला जातो. ये वेद्या, यो बघ आपला नवीन मित्र आलाय सोन्या म्हणून. भाई इज्जत आहे त्याला. काय सोन्या भाई कसं आहे? मजा येते भाऊ. भाई याचा गेम प्ले डेंजर आहे, डेंजर. एका फटक्याच मरतो. टॉप लेवलचा बॉट म्हणून घोषित आहे आमच्या अख्ख्या ग्रुपमध्ये. हो. आणि आबा आहे ना, हा आमचा मॅनेजर आहे, ऑफिस मधला मॅनेजर. हा तिकडे शहाणपणा करतो ले, पण इकडे इज्जतीत असतो आमच्यावर. तिकडे आम्हाला जाम टार्गेट बिर्गेट देतो. हे करायचंय, फायली पोहोचवायच्या आहेत, असं करायचं तसं करायचंय. आणि इकडे एकदम शान, एकदम आपल्या अंडर. इकडे गेमिंग मध्ये आपण बॉस आहे यांचा. अरे निखिल तिकडे बॉस बीस ऑफिसला. इकडे लायकीत राहा आमच्या बरोबर, कळलं का चोम्या? आता बोलणार नाही काय, आता बोलणार नाही ते, घाबरल तो. मला नडू नाही शकत ही लोक. तुम्हाला सांगतो सोने भाई, आपल्याला रिस्पेक्ट जाम आहे, पण काय माहितीये का आपल्याला फसवलंय. आपलं एक टायमाला होतं रे, तर गेलं ते तर काय रे. पण करू आपण स्वतःच्या जिंदगीत काय ना काय करणार आपण. आपलं स्वप्न आहे भाई, टॉपला जायचं म्हणजे जायचं. चला आपण आता सध्या चिकन डिनर घेऊया टॉपला जाऊन. हे आता मला बरं वाटतं, सगळी आपली लोक आले, जरा मूड फ्रेश झालाय. सोने भाऊ तुम्ही लकी आहेत, लकी आहेत तुम्ही, लकी आहेत तुम्ही भाई. तुला सांगतोय वेदांत, यो सोन्या आहे ना, बादशा माणूस आहे का. आल्यापासून माझा मूडच बदलला रे. मी एवढा थकलो होतो ऑफिसात आल्यानंतर, असं वाटलं आता खेळू का नको खेळू. मला आता टेन्शन आलेलं, जेवण पण बनवायचं थोड्यानी. पण तेवढ्यात चांगला माणूस भेटला रे खेळायला, जरा मन फ्रेश केलंय माणसाने. या कोण असतोय आणि काय वेड्यार का असतो, कोण आहे हा? मी तुझा ब्लॉग बघतोय भाऊ. कोण हा श्रीमान लेजंड माहिती घे. श्रीमान लेजंड कोण? तुमचा ब्लॉग चालू आहे खाली लाईव्ह ला. कोण श्रीमान लेजंड? कुठला श्रीमान लेजंड? अरे माझं नाव श्रीकांत आहे, श्रीखंडे. याला माहित नव्हतं भाऊ, आधी माहित नव्हतं याला, आता कळलं. कारण गेमच्या एंडिंगला हात शिव्या दिलेलं ते लक्षात ठेव, त्याला माहित नव्हतं. अरे नाही बाबा, कुठला श्रीमान, कोण युट्यूबर? काय बोलताय तुम्ही भाऊ? मी आवाजावरून नाही अरे हा वेदांत. वेदांत बाबा कोण रे श्रीमान वेदांत? काय विषय भाई याचा? श्रीमान जाऊ दे, त्याच्यासोबत डेव्हिड रेस म्हणून एक लय जोरात धावतो. अच्छा डेव्हिड रेस. तुम्ही आले वाटतं त्याला सांगायला की डिटेल, तेव्हा त्यांना कळलं सोन्याला तुमच्या, नाही तर कळलं नसतं. एकदा दोनदा बघित नाही फक्त त्याला. नाही पहिल्या मॅचला समजलं होतं मला. सही आहे सोन्या भाऊ. तुम्ही ओळखलं नाही पण मला आधी इज्जत नाही मला दिली. नाही पहिलं एवढं हे नव्हतं, नंतर ब्लॉग चालू केला. पाठीमागची मॅच संपली त्यावेळेसच विचारलं होतं तुम्हाला, तुमच्याकडे जेड एक्सटेनर आहे म्हणून. हा का? नाही ते ऐकून होतं आलं तेव्हा. पण स्टार्टिंगला कसं वाटलं, रिअल वाटलं का? हा एंडिंगला समजलं म्हणून. चला एक गेम खेळूया. अरे बापरे, हमला चालू झाला. आल्या एकाला गचकवला. इथे पोरग्या का इथे एक्झॅक्टली याच्या एक जगह मार्क करेली. नॉकआउट. चला रिलॅक्स. गेम प्ले इम्प्रूव्ह झालाय रे माझा कालपासून, काहीतरी झालंय मला. ऊत आल्या वाटतं घेऊन जायचं. खेळतोय तर चांगला मी. इथे पोर आहेत, कुठे आहेत ते एक्झॅक्टली माहिती नाही. या
अलीकडच्या घरात पण एक आहे. आलो 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 कचकावला का कचकावला हा कंप्लीट नाही नंबर नाही मी बादशाह बघा. बादशाह चला तिकडे पुढे मंदिराच्या इथे पण आहेत एक गेला मला असं वाटतं संपले मी काय म्हणतो हा सडलेला प्लेअर कोण आहे हा नंबर 4 हा वन साइड निक हा बोलत का नाही रे चिंदी बोल हो इथं कंट्रोल तर समजत नाही मला इथे काही तू कशावर खेळतोय मोबाईल हे निखिल तुझा आवाज ऐकून आहे ना मला अचानक 2018 गेल्यासारखं फील आलं रे एका क्षणात तोच आवाज रे जुनावाला आईच्या गावात हो रे सेम फील आलं सेम फील आई शपथ तसं फील आलं पहिला हवा आजूबा आला बघ मी तर बोलतोय TLRP BLRP पेक्षा हाच गेम भारी आहे आईच्या गावात नाही त्रास नाही भांडण नाही तंटा चिल मध्ये खेळा खरंय ते हा ना पुढे जायचं चला कुठेही चला वॉकवणार कुठे येऊन चला वॉकवणार माणसं काही ज्या लोकांना माहित नसेल निखिल जिसको पता नहीं होगा ना मैं बताता हूँ निखिल अपना बहुत पहले से अपने साथ है क्या TLRP का मैटर बीटर ये सब इग्नोर कर दो लेकिन बहुत पहले से PUBG मोबाइल हम खेलते थे साथ में तब से ये साथ में एकदम पुराने जमाने से अभी इसका आवाज मैंने सुना ना ऐसा एकदम फ्लैशबैक गया मेरे आंखों के सामने मी पण तेव्हापासून बघतोय करत आहे. अरे थँक्यू भाऊ थँक्यू हा गोळी चालली तिकडे घेतला इथे झोन मध्ये येतो पोरगा आहे का पोरगा आहे? एकटाच आहे. थांब त्याला माणूस ताण्या मारला ना? पॅननी मारू थांब पॅननी मजा येईल हो पोरगा ओरिजिनल पोरगा का मरेल मला वाटतं निखिल थांब त्याला वखवतो असं आता बिलबोर्डच्या इकडून ट्राय करतो आला ना संपला. येऊ दे खलास एका उपटीस एका उपटीस आडवा केला त्याला एका उपटीस मजा आली रे ओ ये बच्ची के दिल में